गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमं चिंतामणी देवरं. वेडिंग स्टोरी कथा पटकथा आणि दिग्दर्शन निहाल भावे. निर्मिती विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय. A wedding story. पण अविनाश आणि मयुरी कुठे? ते दोघे स्क्रिप्ट घेऊन बसले का? चालू आहे. मी नितीन कदम, मयुरी कदमचा भाऊ आहे. मयुरी माझी बहीण आहे, लहान आहे माझ्याहून. मग बोलव ना त्यांना. मयुरी, काय नित्या? भाऊजींना घेऊन ये बाहेर. ए मयुरी, ए थांब रे नित्या. दादा म्हणत जा, येतीलच. हाय, कॉंग्रॅच्युलेशन. ते थँक्यू. मयुरी, हा समन. हॅलो. हॅलो, बसा ना तुम्ही. तू काय करतेस? डिप्लोमा झाला. कसा बसा झालाय सांग. हा, पण अभ्यासात जास्त इंटरेस्टच नाही ना. मला स्वतःचं ब्युटी पार्लर टाकायचंय. हाचा मेकअप पण मीच केलाय. कसं झाला? झाली का तुमची? नाही नाही बसा. सॉलिड तयारी केली आहे मॅडम तुम्ही. हो. बरं ते पप्पांना भेटायचं होतं तुम्हाला, पण ते कॅमेऱ्याला जरा घाबरतात हो. तुमचं काय ते उरकून घ्या मग भेटतो म्हटले. हो, नंतर भेटते मी त्यांना. हा, तुम्हाला बोलवलं का नाही? आपण सुरू करूयात का? हो. हा.
मयुरी बोल. हा तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तू म्हण. हो आमचं कसं आहे शूटिंगसाठी दुसरी जागा नाही आणि इथे करायचं म्हणलं तर सध्या गर्दी जाम असते इथे. त्यात वर माझे सासरे असतात ना. मुद्द्यावर ये. हा पोच जायला आपण कुठे बाहेर जाऊयात का? हा आणि ते फिल्म मध्ये सगळ्यांना सामील करायला जमेल ना? नाही म्हणजे जमवाच. कसं आहे कोणी हट व्हायला नको ना. ठीक आहे जमूयात ना काहीतरी. हा बरं सुरू करायचं आता. हो आता पर्याय का सुरू कर. हाय मी अविनाश वाघमारे. मयुरी कदम हिचा होणार ते सॉरी सुरू कर. हाय मी अविनाश वाघमारे. मयुरी कदम हिचा होणारा नवरा मी आहे. अशी बायको मला करायला भेटतीये हे तर भाग्यच म्हणायचं. आता अजून काय म्हणणार ना. लकी वाटतंय. येत्या 22 तारखेला आमचं लग्न होतंय. लव्ह मॅरेज आहे. अरे मग तुमच्या पहिल्या भेटीविषयी सांग ना थोडं. आमची पहिली भेट खरं तर इंटरेस्टिंगच होती. आमची पहिली भेट अविनाशच्या दुकानातच झाली. मी सिम कार्ड घ्यायला गेले होते. मग त्यांनी सगळे डिटेल्स लिहून घेतले आणि 2 दिवस झाले तरी सिम कार्ड काय ऍक्टिव्हेट झालंच नाही. मी त्याला जाम बोलले. मग सॉरी म्हणाला आणि हळूहळू त्या सॉरीचं रूपांतर आय लव्ह यू मध्ये झालं आणि माझं पण जरा फसलोच मी त्या दिवशी. काय झालं की ते काउंटर होतं ना ते आमच्या दोघांच्या मध्ये आलं. त्यामुळे तिने ज्या हिल्स घातल्या होत्या त्या दिसल्याच नाहीत मला. नाही पण तरी काही फरक पडला नसता. अजून काय बोल. मयुरी काय झालं. काही नाही भरून आलं थोडं. टिशू घे. हा ओकेस ना. हो मग तुमची पहिली भेट दाखवशील का खरं. हो पप्पा झोपलेत ना. हो ते बोललेत मस्त बाई. समज वाईट घे. हा ते क्लॅप वाजवत नाही का तुम्ही? नाही का. फील आला असता ना. हा तेच. रेडी. हा रोलिंग रोलिंग ऍक्शन. दादा तुमच्याकडून सिम कार्ड घेतलं होतं परवा. कट 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 करा ना. नाही ते दादा म्हणायचं गरजेचं आहे का. नाही दादा कुठं म्हणते तुम्हाला आता. त्या दिवशी मयुरी काय- विदाऊट दादा घे. हा विदाऊट दादा घे. रेडी. हा तुमच्याकडून सिम कार्ड घेतलं होतं परवा. 2 दिवस झाले अजून ऍक्टिव्हेट झालं नाहीये. नीड आहे म्हणून आलीये ना तुमच्याकडे. एकच दुकान नाहीये सासवड मध्ये. काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यात. प्रॉब्लेम असेल तर आधी सांगायचं ना. आता ऍक्टिव्हेट करा नाही तर बदलून द्या. दुकान बंद करतोय मी. ते ठेवून जा ना. उद्या देतो बदलून. शब्द देतो तुम्हाला. या नंबरवर रिचार्ज करा जरा. अहो दुकान बंद करतोय मी. बरं दे द्या. कितचं करू. नाईट कॉलिंग फ्री व्हायला करा. आलं का. हा येईल ते. पहिल्यांदाच पाहिलं तुम्हाला इकडे. काय करता तुम्ही. डिप्लोमा करतेय पुण्याला. ओके ओके नाईस. इथं काम करत नाही बरं मी. दुकान पप्पांचं आहे माझ्या. मग तुम्ही काय करता? मी अविनाश वाघमारे. ओके रिचार्ज करा ना. हा नाईट कॉलिंग सध्या डिमांड मध्ये आहे ना. ओपन माइंडेड झालंय आपलं सासवड. मैत्रिणीसाठी घेतलाय. परीक्षा जवळ आहे. हा हा आला. थँक्यू. उद्या सुट्टी आहे दुकानाला. हॉटेल संजोगवर भेटून सिम कार्ड दिले तर चालेल का. हा पण चालेल ते द्या. हो थँक्यू. हा थँक्यू.
पप्पा ती सुपारी ठेवून करा तोंडात. कॅमेरा समोर आहे, कसं वाटतं ते? तुम्ही हिचं घ्या आधी ते फार बोलते ती. काय काकू हॅलो अविनाश मयुरीचं लग्न होतंय कसं वाटतंय आता हॅलो माझं अविनाशचं लग्न ठरलंय. मी खूप खुश आहे. माझा अविनाश खूपच चांगला आहे, प्रेमळ आहे, सगळं ऐकतो. आणि माझी सून म्हणजे मयुरी जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा धक्काच दिला हवीने. उंचीला जरा कमी वाटली, मॉडर्न आहे, वेगळ्या आवडी निवडी आहे, वयाने जरा लहान आहे, स्वयंपाक येत नव्हता पण प्रेमळ आहे, मन मिळवलं. तशी सर्व गुण संपन्न म्हणताच येईल तिला. आमच्या घरी सून येते याचाच खूप आनंद आहे. काका तुम्ही सुनेच्या स्वभावाविषयी बोला ना. स्वभाव चांगला आहे, प्रश्नच नाही. पप्पा ते अजून थोडं बोला. सासवड तसं मोठं नाही त्यामुळे जमलं त्यांचं. मुलीच्या घरनं पण होकार होता आणि यांना पण लग्न करायचं होतं. मग मी पण बोललो आता करतायत तर करू द्या. आम्ही पण काही हे नाही केलं. आता वाघमारे पद्धतीनं मोठ्या प्रमाणात लग्न करतोय. बाईंची फिल्म नक्की बघा, खर्च केलाय. मयुरीची 10वी झाली. सर इकडे मयुरीची 10वी झाली आणि डिप्लोमा करायला ती स्वतंत्रपणे पुण्यासारख्या ठिकाणी गेली. आणि परत आल्यावर योगायोगाने अविनाश वाघमारे यांच्याशी तिचं प्रेम जुळलं. आधी काही कारणांनी पटलं नाही कारण तिनं जरा जास्त शिकवलं होतं. पण दिले आम्ही त्यांच्या प्रेमाला संमती. आणि आता आनंद आहे, समाधान आहे. पण मयुरीची मम्मी लग्नात असली असती तर हिला जरा चांगलं वाटलं असतं. झालं, मी येऊ का? पत्रिका वाटायची बाकी आहे शाळेतला. 9च्या आत घरी येशील ना? हो पप्पा. छान वाटलं. आम्ही पण आज जातो आता. मॅडम काय लागलं तर आम्हाला सांगा, तो मी आहे करा. ना. मयुरी पण आहे. हो अगं भारी दिसत होती ती ओढणी, का काढली? थोड्या वेळाने हेवी होते मला सवय नाहीये. हो मला पण. मग साडी नेसायचं तर प्रश्नच येत नसेल. मयुरीला ज्या मावसे साडी नेसायची हो ना? काही जाम हाऊस बिऊस नाहीये, लग्नात साडी नाही नेसणार आहे. मयुरी हा 9च्या आत घरी यायचं काय सीन आहे? बाबा म्हणले तुझे आता. अच्छा असंच टिकतेच पप्पा. जरा. त्यामुळे रात्री पाठवत नाहीत तिला. आमची लव्ह स्टोरी दिवसाच घडली. कमालच यार. म्हणजे तुमच्यात रात्री कधीच काहीच नाही घडलंय. म्हणजे काय घडायला हवं तुम्हाला? मयुरी तू शुअर आहेस ना तुला याच्याशी लग्न करायचंय? आणि तुझं बरं आहे ना सगळं, म्हणजे फिट आहेस ना तू? अहो काय बोलता तुम्ही? नाही तसं नाही, उलट पप्पांना माहितीये ह्याचा कंट्रोल नाही राहणार स्वतःवर, मग नाही भेटू देत रात्री. हा आणि जे घडायचं ते फोनवर घडलेच ना. नसेल मग आज रात्री शूटिंग करू, म्हणजे थोडं शूटिंग करू, थोड्या गप्पा मारू अशाच. नाही नको, पप्पा नाही म्हणतील. हा तसं पण केटरिंग वाल्याकडे जायचंय मला. हा कारण का देताय? नसेल पटत तर स्कूल नाही जमत काही जणांना. काय झालं? शर्ट बदलून येतो, जमेल मला. मस्त बोललेत सगळं. तू काय करते? नवीन ड्रेस निवडते, कुठला घालू कळतच नाही. तुला काय वाटतं? तसं पण एकदाच घालायला भेटणार आहे. लग्नानंतर जाडी वाढेलच ना, मग हे फिट नाही होत. धुळे यार तू. मी अशीच आहे, लग्न नाही झालंय माझं. बॉयफ्रेंड असेल ना? ऑब्विसली. थांबा, सध्या एकत्रच राहतो आम्ही. म्हणजे लिव्ह इन ना, ते कळलं. मुलाबरोबर राहताना जम विचित्र वाटत असेल ना तुला? रिस्ट्रिक्शन येतातच ना. मला पुष्कळ स्पेस असते आणि नाही मिळाली तर भांडते मी त्याच्याशी. तू एवढी लग्न शूट केली, तुला लग्न करावं असं वाटलं नाही का? एकदाही नाही वाटलं. या फिल्म्सने किती सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. पैसा मिळतो म्हणून करते. मला नाही जमणार नवऱ्याच्या जीवावर जगायला. स्वतःच काहीतरी असलंच पाहिजे. हा करेक्ट आहे. सॉलिड मोठं यार घर तुमचं. कुठल्याही कोपऱ्यात प्रायव्हसी मिळत असेल लोकांना. घंटा प्रायव्हसी, सारखी लोक येत जात असतात त्यांच्याकडे. निवडून आता सवय करून घ्या, तुलाच सांभाळायचंय पुढे. चला मॅडम, तयार आहे मी. हा मयुरी
आवरून ठेवा, तुला घ्यायला येतो. हो. आलोच. अविनाश हा एखादी शांत रोमॅन्टिक जागा काय ते? शांत. हा? हा आहेत ना, बऱ्याच आहेत. कुठे गेले? रात्री पण शूटिंग करणार आहे आज. पप्पांना माहिती आहे का? दर तुझं मेकअप किट आलंय. नित्या लग्न जरा लवकरच होत आहे ना? मयुरी तुझं होतंय हेच खूप आहे. काय तर म्हणे डिप्लोमा. काही लवकर बिवकर नाही, बरोबर होतंय. आणि पप्पांचं नको टेन्शन घेऊ, त्यांना सांगतो मी. हं? आवर. हा ना. ऐक ना, इथे नको, थोडं सरकून घे. हा, थोडं सरकून घे, बस. हा. ओके, ठेव. गुड. भारी वाटतं. काय आलं? बस. काय करायचं काय आम्ही? एक काम करा, आत्ता भांडा, ते शूट करू आपण. अहो पण इथं कुठं भांडायला होता? ते असं आतून नाही ना. भांडू ना, येईल आता. मॅडम, इथं नवीन भांडणाची लक्षणं दिसतात. त्यात तुम्ही पहिलं भांडण कुठं करून काढता? आता काहीतरी वेगळं करतो, उद्या भांडतो ना. बर, चल गट्टे. कुठं? जमेल रे तुला. मॅडम पण ना. काही टाकतात पप्पा ग्रुपवर. ऐका, मम्मी असं का बोलल्या? काय बोलली मम्मी? उंची कमी आहे, मॉडर्न आहे, स्वयंपाक येत नाही. येत नव्हता म्हणली ना. अजून येत नाही मला. पण तो पॉइंटच नाहीये. आतापर्यंत मला नाही बोलल्या आणि आज असं कॅमेरा समोर बोलल्या. रिस्पेक्ट करते मी त्यांचा. अगं कॅमेरा समोर होती ती, तिला नाही कळत काय बोलायचं ते. आणि तुझे पप्पा बोलले नाही का की तू माझ्यापेक्षा जास्त शिकली? मी घेतलं लाईटली. काय करते तू? पप्पांना सांगते शूटिंग नाही, मी घरी येते. तसं पण तुला कुठे टाइम आहे? फक्त कॅमेरा असेल की तू माझ्याजवळ, नाही तर सारखा फोनवरच असतो. अगं मयुरी, असं काय तुझ्यासाठीच केलं ना. तुला जायचंय ना, जा. मी पण जातो त्या केटरर कडे. आईस्क्रीम, गुलाबजाम, बासुंदी बद्दल रात्रभर बोलतो त्याच्याशी. नाही, एक काम करतो, त्यालाच तिकडे बोलवतो. बॅलन्स नाहीये. माझ्या चोन करत. नाही, झोपले असतील ते आता. मग काय करायचं आता? तूच बोल. फक्त बोल.
हे सगळे प्रयोग माझ्यावरच करणं गरजेचं आहे का? तुझ्या भावावर कर ना. त्याला लावून काही फायदा आहे का? तू हक्काचा आहे तिचा. आला का? आणि प्रयोग नाही करत आहे. लग्नात तुझा चेहरा मिनिमम माझ्या एवढा तरी ग्लो व्हायला पाहिजे ना. मयुरी ग्लो आत नसला पाहिजे. अशी स्माइल केली की या लागलं. यासाठी असं क्रीम लावायची आणि काकडे ठेवायची काय गरज आहे? काय मॅडम? तुला त्यातलं काही कळत नाही तर गप्प बस. चांगलं दिसणं पण गरजेचं आहे. असंच ठेव थोड्या वेळ. स्टार दिसतोस. थँक्यू. काय मग काल रात्रीचा काही उपयोग केला का नुसते बोलत बसले रात्रभर? नाही, थोडंच बोललो. चलो कुल. आज तुमच्या लग्नाची बोलणी शूट करून टाकू. हो. हो. आरवल्या बोल. हा. अरे भाड्या दुकानावर थांबायला सांगितलं ना तुला. नारळ घ्यायला कुठे जातोय तू? कॅमेरा आला का ते? सॉरी. अरे भावा दुकानावर थांबायला सांगितलं ना तुला. आलो. वापस दुकानावर जा. नारळ घ्यायला चाललाय. तुझ्या कोणी फ्रेंड्स येणार आहेत का? हा? त्यांचे वाईट घेऊन निघायचंय मला. कसल्या फ्रेंड्स? कॉलेज करताय. तू नाही थांबणार आहे? अगं अजून एक स्टोरी शूट करायची. सध्या सीझनच आहे. येऊन जाऊन असेल ना. खूप फिरायला भेटतं ना तुला? मला पण फिरायला जाम आवडतं. पुणे तर अख्खं कव्हर केलंय मी. आता दुसरं शहर फिरेन. डूडपंडू लाईफला बाहेर पडायला वेळ मिळणार आहे का? नाही, इथे नाही राहणार आहे मी. ऍक्च्युली मी पुण्यातच ब्युटी पार्लर टाकणार आहे. तिथेच कोर्सेस पण पाहिले. कधी? लग्नानंतर? हा, लग्नानंतर थोडीच काय बदलणार आहे. तुला वेगळं वाटतं? नाही, जस्ट दॅट लग्नानंतर वेळच मिळत नाही. यु नो लाईक प्रायोरिटीज वगैरे बदलतात. माझ्या इतक्या मैत्रिणींनी सॅक्रिफाईस केलं. त्यात बाळ झालं तर सॉर्ट ऑफ एव्हरीथिंग चेंजेस असं मला वाटतं. नाही, पण मला असं काही नाही करावं लागणार आहे. तुमच्यात क्लिअर असेल तर भारी आहे. नाही नाही ते दोन्हीकडून थोडं लूजच ठेव. हा व्यायामाचं शरीर आहे वाढतंय ते. आणि ते टिकले आजारी पिढी लावू नको. फुकतोच राहतात दिवसभर. हो परत रात्री खाजही सुटते त्याने. बरोबर ना? नाही मी घातलं नाही कधी. हे पण असणार आहे का फिल्म मध्ये? मेकिंग के लिए शूट करो यार. बाय द वे मयूरी क्या पहनने वाली है? मग मी पाहते ती. अच्छा. आणि तू ते इथपर्यंतच ठेव. ती छाती उघडी नको मला. हो. हा. येऊ का? हो. मम्मी काय आहे सगळं? साड्या आहे. बऱ्याच प्रकारच्या मागवल्या. तुला कुठली पसंत पडतीये ते बघ. दाखव ग. हा. पण मी ऑलरेडी माझा लेहंगा ऑनलाईन ऑर्डर केलाय. केलाय का? हरकत नाही. कॅन्सल करू का? करतेच कॅन्सल. नाही नाही येऊ देते. पण साडी पण घे. विधीसाठी असं जड लेंगा घालून कुठे बसती तू? एक हलकी साडी घेऊन टाक. ही छान आहे. तुम्ही लग्नानंतर काय प्लॅन्स केले? ऍक्च्युली प्लॅनिंग साठी काही टाइमच नाही भेटला. पप्पा काही बोलायचं? हा, ठरले. मी खरं तर लग्नात बोलणार होतो. पण आज मॅडम तर संधी घेतो. आम्ही अविनाश व मयुरीसाठी आपल्याच घरा शेजारी अजून एक बंगला बांधतो. जिथं आपल्या मुलांनी सुखानं संसार करा. आणि मयुरी त्या बंगल्याचं रूपांतर घरात करलच. आणि आपले नातवंडही तिथेच वाढतील नाही का? मम्मी जर दमाने घे. आमच्याकडून तुम्हाला लग्नाची भेट आहे. अभिनंदन. थँक्यू. सर, काका आधी तुम्ही त्यांना द्या. सर इकडे इकडे. हा मॅडम रेडी आहे का? पण पटपट उरकू बरं का? ओके. तुला डायलॉग्स नाही? हो घाबरू नको. रेडी? हा. गो. आज मंगळसूत्र घ्यायला आलोय आम्ही परत तुमच्याकडे. मागच्या दोन्ही वेळेला मयुरीला डिझाईन्सच नाही आवडले. पण तिसरा चान्स देतोय तुम्हाला. दाखवा. बाकी सगळे मागच्या खेपेलाच पाहिले तुम्ही. आता नवीन फक्त 3च शिल्लक आहे. तुम्ही पहा मी येतो. हा. नाही हे नको. ते 2 ठरवले का? अभि मला बोलायचंय तुझ्याशी.
आधी ट्राय कर. माझे पार्लरचे पैसे जमले. चांगलंय. लग्नानंतर करू काहीतरी. नंतर का? एक 2च मिनिट. हो टेक युअर टाइम. मग आता वेळ आहे काय बोलायला? आधीच घर दुकान त्याची फिल्म करण्यात घाम निघतोय माझा. तू मम्मी पप्पांना बोलला नाही अजून की माझं पार्लर आपण पुण्यातच टाकणार आहे आणि आपलं तिथेच राहायचं ठरलंय? हा, ते बंद होईल का? मला बोलायचं याच्याशी. बंद कर. अजून नाही बोललो, लग्नानंतर बोलतो. का नाही बोलला आधी? तुम्ही आधीच माझ्यासाठी सगळं ठरवलंय. इथे बंगला बांधतात आपल्यासाठी, पण मला इथे राहायचंच नाहीये. आपलं हे सगळं बोलणं झालंय तरी तू नाही बोलला अजून. आता बोलून काय होणार आहे मयूर? 7 दिवसांवर आलंय लग्न. फक्त वातावरण खराब होईल त्याने. पडलेले चेहरे घेऊन लग्न करायचं का तुला? आणि त्यांना नाही पटलं तर काय? अभि, मला विश्वासच नाही बसत आहे तुझ्यावर. इतकं लाईटली का घेतोय तू? मी माझे कोर्सेस करायला पुण्यात जाणार हे आपलं आधीच ठरलं होतं. कुठले कोर्सेस मयुरी? मी लाईटली नाही घेते. तू स्वतः त्याबद्दल काही करताना दिसली नाही मला, म्हणून नाही बोललो घरी. बोलून बसलो. तुझ्याकडून नाही झालं तर लग्नानंतर मी मदत कर. लग्नानंतर ते पूर्ण होताना दिसत नाहीये मला. आणि तू काय करणार आहेस? माझ्या पार्लरसाठी तू नाही लागणार, मी करते एकटी. हे सगळं अर्ध्यात सोडून. मग आता काय पॉइंट आहे? आणि घरी कोणी विचारलं की लग्नाची तयारी सोडून मी काय करते तर काय सांगू मी? तेच सांगण्याची खूप आधी सांगायला हवं होतं तू. तोपर्यंत हे राहू दे. आधी बोल तू. जमणार नाही मला. मन गरज बरस जाए, मन गरज बरस जाए, बिहरवा बीच बदरवा, बिहरवा बीच बदरवा, मन गरज बरस जाए, मन गरज बरस जाए. अर्ज तुम्ही काहे नाही सुने रे, अर्ज तुम्ही काहे नाही सुने रे, अर्ज तुम्ही काहे अर्ज तुम्ही काहे नाही सुने रे, प्रीत रहे तुम नीत सपनवा, मन गरज बरस जाए, मन गरज मन गरज मन गरज मन गरज मन गरज बरस जाए, मन गरज आता शूटिंग करायचं असेल तर जरा अवघड आहे बरं का मॅडम. बोलला
बोललास का मयुरीशी? काय बोलू तिच्याशी? काही तोडगाच नाहीये माझ्याकडे, मग काय होणार आहे बोलू? तुमच्याकडे असेल ना काहीतरी शहरी सोल्युशन, आवडेल ती. अविनाश सर, तुमच्या सगळ्या ग्रँडनेसलाच घाबरली. खूप लवकर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज येते तिच्यावर असं वाटत असेल तिला. बोल तिच्याशी. वाघमारे, हा हे पार्सल आलंय तुमचं, इथं साईन करा. थँक्यू. लेहंगा आहे तिचा. जा मग देऊन ये तिला. मयुरी, हा, थंडी नाही वाजते का? हा लेहंगा आलाय तुझा, तू द्यायला आलो तुला. ठेव मग. विश्वास नाही माझ्यावर? ठेवायचं आहे मला, पण हे सगळं खूप लवकर होतंय. बरोबर आहे मयुरी, आहेच आहे लवकर. बरं चल, दोघांनी घाई केली मान्य करतो, पण मनातलं सगळं बोलण्या दिसते समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आपण, नाही? अभि मम्मी गेल्यापासून सगळं मीच सांभाळते आणि त्या नावाला मोठा आहे फक्त. अरे सगळं मॅनेज करत असले तरी माझी स्वतःची स्वप्न आहे. मी नाही म्हणलं तरी इथल्या अपेक्षा वाटणारच. हो मयुरी, पण त्याच्या गोष्टी बरोबरी असतील त्या, पण मला इतक्यात नाही पेलवलं. त्यात तू बोलायला घाबरतो. मयुरी, मी बोलायला नाही घाबरते अगं. मी असाच वाढलोय. कधी बाहेर जाऊन राहायची स्वप्नच नव्हती माझी. तू आहेस म्हणून मी ती पाहतोय तरी. इथलं सगळं सोडून जायला कसं जमेल मला? त्याला टाइम लागेल ना, पण तेवढा टाइम भेटलाच नाहीये. इथं वाघमारांना ओळखतात, तिथं कोण विचारणार आहे? हे बघ, मला मम्मी पप्पांना नाही दुखवायचं. तूच सांग, असं अचानक इथलं सगळं सोडून जायला कसं तयार होतं? मी नाही होते. अभि मग तू म्हणतोय तसं टाइम घेऊयात आपण. म्हणजे आपल्यात आत्ताचे ते नंतरही असणारच आहे. मग लग्नानंतर दिवस पुढे ढकलण्यापेक्षा लग्न पुढे ढकलूयात. हे बोलूय नको. मयुरी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला माहिती तुझंही आहे माझ्यावर. पण मयुरी, लग्न हट्टावरच चालतं. आणि जर आत्ता आपण मागे फिरलो तर कदाचित हट्ट करायला काही उरणारच नाही. मग तूच सांग आता काय करायचं. प्रयत्न करू. मी बोलतो मम्मी पप्पाची, पण इतक्या लवकर नाही बदलणार. हे बघ, तू थोडे दिवस इथं राहा आणि इथनं तयारी कर. हेही नाही जमलं तर दुसरं काहीतरी कर. आपण इथे राहणार नाही त्याची गॅरंटी मी तुला देतो, पण लग्न आता कर. आणि तसं या लेहंग्याचे पैसे भरले, ते काही रिटर्न नाही होणार. मयुरी, विश्वास ठेव माझ्या. काय आहे विश्वास माझा. मनात जे काही येते सगळं सांगितल्याशिवाय इथनं निघायचंच नाही. पण अभि, काय मला थंडी वाजते इथे. बरं झालं, कोण?
माझं सारं आयुष्य जणू मयुरीच्या ड्युअल सिमचं हँडसेट, मंगलाष्टकाची रिंगटोन आणि अंतरपाठ दूर होतात जे होणारे ऍक्टिव्हेट. काय लिहून दिले मॅडमनी? इथं आधीच नर्वस वाटते. लग्न ठरल्यापासून पार पडस तर गोष्टी अशा पद्धतीने घडतील वाटलंच नव्हतं मला. प्रत्येक कपलला आपली स्टोरी अशी स्पेशल वाटते. मी तर म्हणतो ती स्पेशल नसली तरी चालेल, ते मॅडम मॅनेज करतात. पण या फिल्ममुळे मला मयुरीला अजून समजून घेता आलं. त्याबद्दल मॅडम थँक्यू. आम्ही तर डोळे मिटून लग्नाला तयार होतो, पण ते एकमेकांवर आंधळा विश्वास टाकायला जमत नव्हता. पण आता तयार आहे आहोत ना? कशी तयार हो मी? माझे इयरिंग्सच नाही भेटत आहे. हॅलो, माझं आणि अविनाशचं लग्न होत आहे फायनली. ही फिल्म करताना मला जाम वेगळं वाटलं. स्मॉल स्केल का होईना, पण हिरोईन होता आला मला. त्याच्याबद्दल थँक्यू. आणि हा चौखाना ठरलाय. माझ्यासाठी कमेंट्स मध्ये काहीतरी सुचवा ना प्लीज. तुम्हाला पण तुमची वेडिंग स्टोरी शूट करायची असेल तर तन्वी देसाई यांना कॉन्टॅक्ट करा. आपण जरा खिसाडीला करायला तयार बरं का. नंबर खाली दिलाय. आणि आमच्या स्टोरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय ते चॅनलचं नाव? हा, अ वेडिंग स्टोरी. हा. आणि आता शेवटची वाईट आहे बरं का. जाऊ द्या, मला हळद आहे माझी.